नागपुर में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने विपक्ष पर तीखा हमला बोला है। बावनकुले ने कहा कि उद्धव ठाकरे और कांग्रेस को हार का अंदेशा है, इसलिए वे पहले से ही ईवीएम पर सवाल उठाकर हार की तैयारी कर रहे हैं। अजित पवार द्वारा पुरंदर उपसा परियोजना पर लगाए गए आरोपों पर बावनकुले ने कहा कि 25 साल बाद ऐसे आरोपों पर जनता भरोसा नहीं करेगी। उन्होंने कहा कि चुनावी दबाव के कारण अजित पवार परेशान हैं और ऐसे मामलों में संयम बरतना चाहिए। आइए सुनते हैं क्या कहना है चंद्रशेखर बावनकुले का। नियमात केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग यांच्या मध्ये नियमामध्ये कुठलाही पेपर कुठलीही जाहिरात न करता कुठलेही त्या ठिकाणी हँडबिल पोस्टर न वाटता आपल्याला उमेदवाराला घरोघरी जाता येतं। आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 4 घरी भेटी देता येतं। याचा अर्थ असा नाही की आम्ही कार्यकर्त्याकडे जायचं नाही, कुणाला भेटायचं नाही। काही समाजात प्रतिष्ठित लोक असतात त्यांना भेटता येतं। शेवटी मतदान कुणाला करायचं लोक करतील, पण भेट घेणं हे काही नियमातच आहे। कुठलाही पोस्टर होर्डिंग मात्र जाहिराती करून भेट घेता येत नाही। राज ठाकरेंनी एक आरोप केलेला आहे की जेव्हा काँग्रेस उद्धवजी किंवा त्यांना असं वाटतं की आमचा पराभव होणार आहे, पराभवापूर्वीची तयारी आहे। मशीनवर दोष देणे, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही। ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे। त्यांना हे माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे। देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी। हा जो विश्वास आहे हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेपर्यंत गेलेला आहे। त्यामुळे आता त्यांनी तयारी केली आहे। निवडणुकीचा पराजय दिसतो आहे, परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी करतायत। 99 ते 2024 हा फार मोठा काळ आहे। 99च्या वेळी ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं, पण आता इतक्या उशिरा हे सांगून किंवा अशी फाईल आली होती त्यामध्ये असं लिहिलं होतं, जनता याला विश्वास करत नाही। अजितदादाकडून या अपेक्षा नाहीच आहे। अजितदादाकडनं अशा अपेक्षा नाही आहे जे अजितदादा बोलतात आहे। 99ची केस आहे तर 99मध्येच खुलासा करायला पाहिजे। तेव्हापासून कितीतरी अधिवेशनं झाले, कितीतरी त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले। मग 99 ते 2026 हा काळ सोडून अजितदादा आत्ता थोडा त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी थोडा मला वाटतं की त्यांना निगेटिव्हिटी दिसतं आहे यांच्याबद्दल, त्यांच्या निवडून येण्याच्याबद्दल त्यांना निगेटिव्हिटी वाटत असेल। मला असं वाटतं की अजितदादाकडनं अशा मात्र कुठल्याही अपेक्षा नाही आहे। या पद्धतीनं ते आमच्यावर टीका करतील आणि हे ठरलं आहे काही झालं तरी आमच्यामध्ये मनभेद होणार नाही असं सर्वांनी वागायचं आहे। अजितदादा असे का वागतात हे मला कळत नाही।